राजासाहेब बाबासाहेब, मुक्काम पोस्ट निपाणी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी हा प्लॉट 12 महिन्याचा आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कृषी कर्मा हायटेक नर्सरी मुरुड यांच्याकडून रोप आणलेले आहेत. मेन माझा शेतीमध्ये प्रॉब्लेम होता निमोटोडचा. निमोटोड प्रॉब्लेम नाही या झाडामध्ये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता निमॅटोडचा कुठला त्रास झाला नाही तुम्हाला, है ना, किंवा निमॅटोडची काही औषधं पण सोडायची गरज पडली नाही, तरी हा प्लॉट विग्रसली ग्रोथ केलेला आहे. हो, बरोबर आहे का? आता जवळजवळ झाडाची हाईट 6 फुटाच्या आसपास आहे. 5.5 पावणे 6 फुटाच्या आसपास आहे. आणि फुलाची संख्याही जास्त आहे, चांगली आहे, है ना. फुल वाढण्यासाठी काही औषध वापरले का? काहीच वापरलेलं नाही. म्हणजे तुमचा रेग्युलर वांग्यापेक्षा खर्च कमी झालेला आहे याच्यामध्ये, है ना, पण उत्पन्न भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आणखीन काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? दररोज 1 क्विंटल माल निघतो 125 कलमामध्ये. हां, 125 कलमात 100 आहेत. 125 कलम आहे. 125 कलमामध्ये 100 क्विंटल माल. लागवड 250 कलमाची आहे माझी. बरं. पण दररोज 125 तोडतो मी. बरं. तर 1 क्विंटलभर माल निघतो. बरं. माल पण सुंदर आहे. हां, क्वालिटी चांगली आहे, खायला चमक आहे. रोगाला कमी बळी पडत आहे. उत्पन्न एकदम नंबर 1 आहे पहिल्या याच्यापेक्षा, साध्या रोपापेक्षा. साध्या रोपापेक्षा उत्पन्न सगळ्यात जास्त आहे याच्यामध्ये. एवढा माल कधीच निघत नव्हता मला पहिला.
अगोदर कधीच? म्हणजे किती वर्षापासून तुम्ही वांगी करताय? मला चांगले 15 वर्ष झाले. म्हणजे 15 वर्ष वांगी केली, पण पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात चांगले रिझल्ट भेटले. चांगले रिझल्ट भेटले. आणि तुमचा लागवडीचा जो पुन्हा पुन्हा खर्च होणार होता, डबल खर्च वाचला ना दरवर्षी, आणि सातत्य राहिलं पिकामध्ये. आणि कंटिन्यू वर्ष तुमची वांगी चालूच आहे आणि आणखीन चालूच आहेत. तुम्ही एकदा याची छाटणी पण घेतली? छाटणी केली. फळाच्या क्वालिटीमध्ये काय वाटतं तुम्हाला? फळाची क्वालिटी नंबर 1 आहे. चमक वगैरे? चमक नंबर 1 आहे. बाजारामध्ये साध्या वांग्याला रोपाला मी दररोज 1 क्विंटल माल विकतो. कुठलाच शेतकरी किंवा व्यापारी माल एवढा विकू शकत नाही. बरं, म्हणजे तुम्ही स्वतः विकता? स्वतः विकतो. बरोबर आहे. बरं, याच्यामुळे तुमची आर्थिक उन्नती झाली का? आर्थिक उन्नती म्हणजे चांगली झाली. चांगल्या प्रकारे झाली. तुम्ही कृषीकर्मा म्हणजे नर्सरीमध्ये आलात, म्हणजे कसं आलात तिथपर्यंत, कसं काय पोहोचलात? कारण कृषीकर्मा नर्सरीचं जास्त कुठे ॲडव्हर्टाइजमेंट नाही, काही म्हणजे असंच चौकशी करत माहिती मिळाली. बरोबर. कृषीकर्मा नर्सरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं? म्हणजे चांगला सपोर्ट वगैरे चांगला भेटला? पूर्ण कोळी सर आहेत, त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. काय म्हणजे अडचण काहीच नाही. आणि रोपाबद्दल तुमचं काय आणखीन म्हणत? रोपाला काहीच दोष नाही रोपामध्ये. रोप एकदम नंबर 1 आहे रोट. आणि भविष्यामध्ये कलमाची रोपं लावले चांगली का साधी रोपं लावले? कलमाची रोपं लावलेली चांगली. ओके. हा कृषीकर्मा नर्सरीनं स्वतः डेव्हलप केला रूट स्टॉक आहे. विग्रसली ग्रोथ करतो. आपण ग्रोथ पाहत आहे, 1 वर्षाचे आहेत. खालच्या बाजूला खोड पण आपण कव्हर करणार. त्याच्यामध्ये खोडाची साईज किती झालेली आहे तर जवळजवळ 2-2.5 इंचापर्यंत एक 11 ते 12 महिन्यामध्ये खोडची साईज झाली आहे. आणि हा पूर्ण प्लॉट आपण पाहतोय की हा पूर्ण असा कव्हर झालेला आहे. फ्लावरिंग, फ्रुटिंग भरपूर प्रमाणामध्ये आहे. आता एवढं म्हणजे वातावरण डिस्टर्ब झालं, तुम्ही आता 1 वर्षापासून हे प्लांट ठेवलं आहे, तर तुम्हाला कधी असं जाणवलं का की एखाद्या वर्षामध्ये फ्लावरिंगची संख्या कमी झाली, एखाद्या महिन्यामध्ये, आठवड्यामध्ये? फ्लावर सेटिंग कधीच कमी नाही झाली. कधीच कमी झालेली नाही. म्हणजे पूर्ण वर्षभर ही सेटिंग कंटिन्यू चालू राहिली तुमची, है ना? म्हणजे फ्रुटिंगला काही कमतरता नाही. आणखीन काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? काय नाही, सर्व शेतकऱ्यांना लावायला काहीच अडचण नाही. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी इथून पुढे ग्राफ्टिंगकडे टर्न झालं पाहिजे, लावायला पाहिजे, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त खर्च वाचतो. दरवर्षीची लागवड पिरियड आहे, ते म्हणजे करायची गरज नाही ना. 3 वर्ष एकाच रूटवर चालतंय ना ते. म्हणजे दरवर्षी तुम्हाला नवीन लागवड करायची गरज नाही, तो मेंटेनन्स खर्च कमी होऊन जातो. एकदा लावलं की 3 वर्ष निवांत झालं ना. 2-3 वर्ष निवांत झालं म्हणायचं. बरं, आणखीन काही तुम्हाला काय विशेष काय जाणवलं काय रोपामध्ये? निमॅटोडचं आहेच आपल्याला, तर निमॅटोड बाकीचं फळधारणा चांगली आहे. सेटिंग नंबर 1 आहे. सेटिंग नंबर 1 आहे. म्हणजे रेग्युलरमध्ये याच्यामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे सोल्युशन आहे. आणि खताचं प्रमाणही कमी लागतं, ह्याला कमी लागतं, औषधाचं प्रमाणही कमी लागतं, आणि त्याच्यामुळं उत्पन्न चांगल्या प्रकारे येतं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे रूट जे आहेत ते खूप विग्रस आहेत. जमिनीमध्ये ते आत्ता जरी आपण खांदायला चालू केलं ते 7-8 फुटापर्यंत ते पोचलेले असतील. त्याच्यामुळे झाड खूप स्टर्डी आहे, है ना? मागं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडला, काही फरक जाणवला त्याच्यामध्ये? पाण्याचा ताण जरी कमी पडला तरी काहीच प्रॉब्लेम येत म्हणजे काहीच नाही. आणि जास्त झाल्यावर बी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठलंही पाणी कमी असो किंवा जास्त असो त्यांना शाश्वत उत्पन्न दिलं आपल्याला, है ना? पाणी कमी असलं तरी झाड वाळत नाही, जास्त बी झालं तरी वाळत नाही. ओके. म्हणजे झाडाला कुठला त्रास होत नाही, त्रास होत नाही. आणि उत्पन्न मात्र स्टेबल तुमचं वाढतच राहतं, कमी होत नाही. आणि तुम्हालाही जाणवलं असेल की प्रत्येक महिन्याला उत्पन्न वाढते, है ना? जेवढं ब्रांचिंग होईल तेवढं फ्लॉवरिंग वाढते, तेवढं उत्पन्नही वाढते. बरं, कसं आणखीन काय तुमचं काय याच्यामध्ये? काय याच्यामध्ये समाधान आहे. समाधान आहे ना? म्हणजे डोक्याचा त्रासही कमी झाला, आणि ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस बरोबर हाताला पीक आलेलं असतं. डबल लागवडीचा हा विषय राहत नाही आणि उत्पन्न भेटायला चालू होतं. आणखीन काही तुम्हाला बोलायचं याच्याविषयी? काय नाही. ओके, धन्यवाद सर, आपण सहकार्य दिले. कृषीकर्मा नर्सरी हायटेक, कृषीकर्मा हायटेक नर्सरी नंबर 1, क्वालिटी नंबर 1.